स्वागतम स्वागतम गुरुदेवा स्वागतम स्वागतम गुरुदेवा गोवर्धन विठ्ठल श्री धनदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय, योग महाराज की
भागवत महापुराण की जय। गौरी शंकर भगवान की। नमः पार्वती पतये हर हर महादेव। हरि भवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् भृत्यार्त्यहं प्रणतपालभवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। कर्पूरगौरं करुणावतारम् संसारसारं भुजगेन्द्रहारम् सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशम् विनिर्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। बोलिए श्री गौरी शंकर भगवान की जय। शिव महापुराण की। नमः पार्वती पतये हर हर महादेव। आपल्या मनाला आणि वाणीला पवित्र करण्याकरता काही क्षण भगवंताचं नामचिंतन। महादेव तुम्हारे जय होवे, भोलेनाथ तुम्हारे जय होवे। महादेव तुम्हारे जय होवे, भोलेनाथ तुम्हारे जय होवे। महादेव तुम्हारे जय होवे, भोलेनाथ तुम्हारे जय होवे।
मंगलमय परात्पर अखिलेश्वर भूत भावन भोलेनाथ स्वरूप असणारी शिव महापुराण कथा मंदाकिनी, या मंदाकिनीमध्ये अवगाहन करत असताना सप्तम दिवसाच्या कथेमध्ये आपण प्रवेश करत आहोत। भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी हरिभक्तीपरण निंबा गोपजी पवार, कैलासवासी अंजनाबाई निंबा पवार, कैलासवासी नाना निंबा पवार, स्वर्गीय कुमारी रेखाबाई परमेश्वर पवार, स्वर्गीय कुमारी राधाबाई भरत अहिरे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, गुढीपाडव्याच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजक श्री ईश्वर निंबा पवार, समस्त पवार परिवार ओझर आणि संपूर्ण हिराभाऊ आणि हिराभाऊंचे सर्व मित्र परिवार, माऊली प्रतिष्ठान ओझर या सर्वांच्या अनमोल सहकार्याने संपन्न होत असणारा हा भव्य दिव्य स्वरूपामध्ये श्रीमद शिव महापुराण कथा आज आपण सप्तम दिवसामध्ये प्रवेश करत आहोत। आज नव्याने ज्यांची विशेष रूपाने उपस्थिती आहे, सिंतवादक आमचे प्रवीण महाराज भातकडेकर, त्याचप्रमाणे दररोज जे अतिशय उत्कृष्ट साथ करतायत परम आदरणीय परमश्रद्धेय गुरुबंधू अनिलजी महाराज, विश्वनाथजी महाराज, लीलाधरजी महाराज, भूषणजी महाराज, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण ही सेवा संपन्न करत आहोत। भगवान महादेवाचे आपल्या भक्तांच्या रक्षणाकरता अनेकदा अवतार झाले। भगवान महादेवाचा एक भक्त होता, त्याचं नाव होतं बाणासूर। या बाणासुराने भगवंताला प्रार्थना करून 1000 भुजा प्राप्त केल्या होत्या। हात किती? 1000। आणि दररोज तो 1000 भुजांनी भगवान महादेवाची सेवा करायचा, पूजा करायचा आणि एकच प्रार्थना करायचा, जेव्हा माझ्या जीवनामध्ये संकट येईल तेव्हा माझ्या संकटातून पार पाडण्याकरता आपण माझं रक्षण करण्याकरता यावं। भगवान महादेवाने सुद्धा सांगितलं, जेव्हा तुझ्यावर संकट येईल तेव्हा तुझ्या संकट येण्याच्या आधी मी तुझ्या संकटाच्या समोर सामना करणार, भगवंताने आशीर्वाद दिला होता। याच बाणासुराची मुलगी होती, तिचं नाव उषा। एके दिवशी झोपली असताना स्वप्नामध्ये तिला अनिरुद्धाचं दर्शन घडलं। जाग आल्यानंतर तिने आपली जी मैत्रीण, तिचं नाव चित्रलेखा, तिला सांगितलं। तर म्हटले, स्वप्नात जो सुंदर राजकुमार मी पाहिलाय त्याच्याबरोबर विवाह करणार। तेव्हा त्या चित्रलेखेने एक एक चित्र रेखाटायला सुरुवात केलं। हेच का ते? नाही। दुसरं चित्र रेखाटलं। हेच का ते? म्हणे नाही। करता करता कृष्णाचं चरित्र, म्हणे असेच आहेत पण हे नाही। प्रद्युम्नाचं चित्र रेखाटलं। हेच का ते? म्हणे असेच आहेत पण हे नाही। आणि त्यानंतर त्या चित्रलेखेने अनिरुद्धाचं चित्र काढलं। म्हटले हो हो हेच आहेत ते। अगं म्हटले, हा कृष्णाचा नातू आहे, कृष्णाचा मुलगा प्रद्युम्न आणि प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध। ही चित्रलेखा मायावी होती, योगिनी होती। त्यामुळे ही योग मायेने द्वारकेमध्ये प्रवेश करते आणि द्वारकेत जाऊन अनिरुद्धाला आपल्या पलंगासह उचलून बाणासुराच्या नगरीमध्ये उषाच्या महालामध्ये आणते। तेथे या चित्रलेखेच्या साथीने, साक्षीने अनिरुद्ध आणि उषा या दोघांचा विवाह होतो। पण बाहेर कोणालाच माहिती नाही। काही काळापर्यंत, महिन्यापर्यंत अनिरुद्ध उषेच्या महालामध्ये राहतो। परंतु एके दिवशी हास परिहास चालू असताना अचानक अनिरुद्ध जोरात हसतात आणि त्यांच्या हसण्याचा आवाज बाहेर द्वारावर द्वारपालाची नोकरी करणारे जे सेवक होते त्या सेवकांना गेला आणि ते सेवक लगेच धावत पळत राजाकडे गेले। म्हटले, महाराज तुम्ही राजे आहात, राजकारण करतात, समाजकारण करता आणि घराकडे लक्ष नाही। कन्याय हा कुलदोषणम, तुमच्या कुळाला कलंक लावण्याकरता निघाली तुमची कन्या, ज्या कन्येच्या महालामध्ये ऊन सुद्धा आधी परवानगी घेतं आणि मग प्रवेश करतं,
आणि त्याच तुमच्या कन्येच्या महालातून पुरुषाच्या हसण्याचा आवाज काय येतोय? तुम्ही सर्व जगताकडे, सर्व राज्याकडे, प्रजेकडे लक्ष देतायत, घरी कोण लक्ष देणार? आई वडिलांनी केवळ पैसे मिळवण्याच्या भानगडीत पडू नये, मागे लागू नये. तर जी संतती आपण जन्माला घातलीये, हे कसे वागत आहे, यांचं आचरण कुठे चाललंय, यांचे पावलं कोणत्या मार्गाने जात आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे आपण. नाहीतर आपण पैसे मिळवण्याच्या कामामध्ये रात्रंदिवस राबलो आणि ही संतती जर आपली चुकीच्या मार्गाने गेली, तर पैसे असून सुद्धा काही काहींना इज्जत नसते. आपली संतती हीच आपलं मान वरून करण्याकरता कारणीभूत ठरत असते. म्हणून प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांकडे, आपल्या मुलीकडे लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर आता परिस्थिती अशी होत चालली आहे, कॉलेजमध्ये जातात आणि तिकडचे तिकडे गायब होतात. मग यांच्याकरता वाढवलं का तुम्हाला? 20 वर्षापर्यंत तळ हाताच्या फोडाप्रमाणे आई वडील वाढवतात, तर हा दिवस दाखवण्याकरता का? एक घटना सांगतो तुम्हाला. विवाह झाला, मुलगी झाली. मुलगी 1 महिन्याची असताना पती वारले, तर त्या स्त्रीने दुसरं लग्न केलं नाही. 1 महिन्याच्या मुलीवर तशीच राहिली. लहानाचं मोठं केलं, 10वी 12वी पर्यंत शिकवलं, बीए ला ऍडमिशन करून दिलं. आणि कॉलेजमध्ये गेला असताना, पदवीचं शिक्षण घेत असताना तिकडेच एका कोणत्या तरी परजातीच्या मुलाबरोबर तिचं प्रेम जडलं. पेपर देण्याकरता जाते असं नाव करून घरातून निघाली, ती परत घरी आलीच नाही. मला सांगा, ज्या आईने मुलीकरता दुरावा होईल याच्याकरता आपल्या सुखाचा त्याग केला, अवघड 2 वर्ष झाले होते लग्न होऊन, सुखाचा त्याग केला ज्या मुली करता, आणि त्या मुलीने असे दिवस दाखवले. त्यामुळे मुलींवर आपलं लक्ष असलं पाहिजे, मुलांवर आपलं लक्ष असलं पाहिजे, कारण मुलं आपला स्वाभिमान आहे. ते सेवक म्हणू लागले, महाराज तुमचं लक्ष प्रजेकडे पण तुमच्या मुलीकडे लक्ष नाही ना, कन्याय हा कुलदोषणम. तर असा राग आला. धावत धावत त्या उशीच्या आवाजाला पाहिलं तर अनिरुद्ध दिसला. अनिरुद्धला घेतल्याने कैद करून ठेवलं. 1 महिना, 2 महिना, 3 महिने, 4 महिने झाले. आणि मग नारदजी द्वारकेमध्ये गेले, भगवंताचं दर्शन घेतलं. महाराज सर्व काही कुशल मंगल आहे. भगवंत म्हणतात, नारदजी सर्व काही आनंदात आहे, पण 4 महिन्यापासून माझा नातू अनिरुद्ध दिसत नाही. म्हणजे कसं काय दिसणार? कारण तो बाणासुराच्या कारागृहामध्ये कैद आहे. असं भगवान परमात्मा बलराम दादा गरुडावर आरूढ झाले आणि त्या बाणासुराच्या नगरीमध्ये गेले. बाणासुराचा एक सेवक होता, सेनापती, त्यालाही मारलं. आणि